बिलीव्ह करणे हा एक पॉवरफुल थॉट आहे. इट डिपेंड्स ऑन मी की मला कुणावर बिलीव्ह करायचं आहे. तू हे करू शकत नाही, तुला हे जमणारच नाही, तुझ्यात इतकी ॲबिलिटीज नाही, मी तुला जास्त ओळखते, बघ तू तुझा वेळ वाया घालवत आहे, हे असं करू नको, तुला ह्यात करिअर जमणारच नाही, या फील्डमध्ये नको जाऊ, तुला त्यातलं काही समजत नाही, बरं तुला रिलेशन मेंटेन करता येत नाही, तुला नातेसंबंध जुळवून नेता येत नाही. या उलट तू खूप हुशार आहे, तुझ्यात खरंच ती ॲबिलिटी आहे, तू हे कर, तू ते कर, तू नातेसंबंध किती छान जुळवून नेते, किती छान सगळ्यांशी बोलते, किती छान वागते. हे झाले इतरांचे आपल्याबद्दलचे विचार, जे थोडंफार ते आपल्याला ओळखतात, जे हितचिंतक आहेत ते आपल्याला नेहमीच गाईड करतात, जे गैरफायदा घेतात किंवा आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही, ते चुकीचे सल्ले सुद्धा कधी देऊ शकतात. मग आपल्याला विश्वास कोणावर करायचा आहे, बिलीव्ह कोणावर करायचा आहे? बिलीव्ह इन युअरसेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. माझ्यात किती पोटेन्शियल आहे हे मला माहिती आहे, तेव्हा मला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, स्ट्रॉंग बिलीव्ह करायचं. आपल्याला आपल्या मनाला 2 क्वेश्चन्स विचारायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, हू एम आय? मी कोण आहे? माझी काय ओळख आहे? ॲज अ इंडिव्हिज्युअल माझं काय अस्तित्व आहे? सेकंड क्वेश्चन, व्हॉट आय रिअली वॉन्ट? मला काय हवं आहे? माझा काय उद्देश आहे? माझं काय ध्येय आहे? मला कशामध्ये करिअर बनवायचं आहे? मला सक्सेसफुल व्हायचं आहे? मला माझं छंद समोर न्यायचा आहे, माझ्या स्वप्नांना मला आकार द्यायचा आहे, आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, आकाशात उंच झेप घ्यायची आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण आपल्या मनाला सांगत असतो ना, ते पूर्ण करायसाठी, त्या स्वप्नांना आकार द्यायसाठी आपल्याला करावा लागतो बिलीव्ह. स्वतःवर बिलीव्ह की जे मी ठरवलेलं आहे ते होणारच आहे, ते घडणारच आहे. आपण जेव्हा स्वतःवर स्ट्रॉंग बिलीव्ह करतो ना, देन वी कॅन अचीव्ह व्हॉट एव्हर इट इज. आपल्याला नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे, ट्राय करायचं आहे, थांबायचं नाही आहे, सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा हा बिलीव्ह आपण स्वतःमध्ये ठेवतो ना की मी करू शकतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आपल्या मनात येत नाही, किंबहुना कुठल्याही प्रकारचा डाऊट आपल्याला आपल्या मनात येऊच द्यायचा नाही आहे, शिरूच द्यायचा नाही आहे. सो बिलीव्ह इन युअरसेल्फ, टेक अ चान्स, टेक अ रिस्क अँड रन द रेस. आणि रिझल्ट काय असेल ह्याची काळजी आपल्याला करायची नाही आहे. आपलं करिअर सक्सेसफुल होईल की होणार नाही, मला माझा छंद जोपासता येईल की तो पूर्ण होणार नाही, माझ्या स्वप्नांना मला माझ्यानुसार आकार देता येईल की नाही देता येणार, ही काळजी आपल्याला करायची नाहीये. पहिली पायरी मी चढलेली आहे, मला असं सतत समोरच्या पायऱ्या चढत जायचं आहे. माझं ध्येय कुठल्या तरी पायरीवर मला सापडणार आहे, मला जे हवं आहे ते मला समोर मिळणार आहे. हा पॉझिटिव्ह विचार विथ राईट ॲटिट्यूड आपल्याला समोर जायचं आहे. आपण जेव्हा आपला माइंड सेट करतो ना की मला जिंकायचं आहे, मला समोर जायचं आहे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तेव्हा आपण अर्ध तिथे जिंकलेलो असतो. फक्त त्याला रियालिटीमध्ये आणणं आणि प्रत्यक्षात घडवणं इतकंच उरलेलं राहतं. जे आपल्याला हवं आहे, ती वस्तू, ती व्यक्ती, ती आपली एक चांगली इमेज, ती आपली एक चांगली हेल्थ, हे सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी तितकेच आतुर आहेत. हा विश्वास आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. एक गोष्ट आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायची आहे की एखाद्या व्यक्तीला कशामध्ये सक्सेस मिळाली म्हणून मला सुद्धा त्या व्यक्तीसारखं करायचं आहे, त्या फील्डमध्ये जायचं आहे, हे आपल्याला आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाकायचं आहे. मला काय हवं आहे, मला काय करायचं आहे, हे मला आधी पडताळून बघितलं पाहिजे. आणि तो जिंकू शकतो किंवा ती जिंकू शकते, सो आय कॅन टू, आय ऑल्सो डेफिनेटली गोइंग टू विन, मी जिंकणारच आहे, हा विश्वास, हा विल पॉवर आपल्याला आपल्यामध्ये आणायचा आहे. हा विल पॉवर जेव्हा आपल्यामध्ये येतो ना, तेव्हा आपण गमावलेली हेल्थ मिळवू शकतो, आपण गमावलेलं नातं मिळवू शकतो, आपण आपली चांगली इमेज तयार करू शकतो आणि सक्सेसफुल होऊ शकतो. आणि हे सगळं होतं फक्त आणि फक्त स्वतःमध्ये बिलीव्ह केल्यामुळे, स्ट्रॉंग बिलीव्ह केल्यामुळे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक्यू.